वरण घाट पश्चिम घाट पर्वतरांगांच्या शिखरावर वसलेला हा घाट त्याच्या सभोवतालच्या निसर्गरम्य धबधबे, तलाव आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. वरंधा घाट सह्याद्रीच्या रांगा कापून भोर ते महाडला सामील होतो आणि पुणे ते कोकण दरम्यानच्या मार्गांपैकी हा एक आहे. पुणेवरून जाताना खेड शिवापूर टोलनाका पार केल्यानंतर कापूरहोळ ते भोर या रस्त्याने किंवा नीरा नदी पार करून शिरवळच्या अलीकडील शिंदेवाडी येथून आपण भोरमध्ये पोहोचतो. निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे जाऊन सरळ पोहोचतो. तसं भोरमध्येही बरेचशी ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. जर वेळ असेल ह्या स्थळांनी भेट द्यायचा प्लॅन नक्की करू शकता. भोरमधून सरळ आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे पोहोचतो. इथे आपण डावीकडे मांढरदेवीकडे न जाता किंवा उजवीकडे भोरच्या बाजारपेठेत न घुसता सरळ जात राहिलो तर आपण पोचतो वरंधा घाटाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या येथून सरळ आल्यानंतर पुढे काही अंतरावरती आल्यानंतर आपल्याला आंबेघर हे गाव लागतं. तिथे डावीकडे रायरेश्वराकडे न वळता सरळ महाडचा रस्ता पकडून आपण सरळ चालत राहिल्यानंतर एका ठिकाणी आपल्याला डावीकडे रोहिडा किल्ल्याचं दर्शन घडतं. प्रसिद्ध रोहिडा किल्ला आपल्याला दुरूनच पाहावयास मिळतो. कान्होजी जेद्यांचं हे लाडकं दुर्गरत्न दुरूनच आपल्याला साथ घालताना दिसतं. पुढे काही अंतर आल्यानंतर आपल्याला नीरा देवघर धरण ही पाहावयास मिळतं. सध्या जून महिन्यामध्ये आपण आहोत, परंतु धरणामध्ये पाणीसाठा म्हणावा तसा अजून साठलेला नाही आहे. येथूनच काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला शिरगाव गावाच्या अलीकडे एक किल्ला दुरूनच डावीकडे डोंगराच्या टेकडावरती पाहावयास मिळतो. या किल्ल्यावरही आवर्जून भेट देण्यासारखी आहे, परंतु सध्या पावसाळा असल्यामुळे तिथे जाणे टाळावे. या किल्ल्याचं नाव मनोहरगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांड्यांच्या देखरेखीखाली डागडुजी करून सुस्थितीत करून घेतलेला हा किल्ला. पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते. हिरवीगार झाडी, त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात. दरीमध्ये जिकडे तिकडे हिरवळ फुललेली असते. डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात. पाऊस सतत पडत असतो. अतिशय विहंगमय असे हे दृश्य डोळ्यांना खूप सुखावते. त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू खायला मिळतो. मात्र हा मनोहारी निसर्गरम्य घाट निष्काळजीपणा केल्यास धोकादायक ठरू शकतो. घाटातून जाताना दरडी कोसळणे, नागबोडी वळणावर नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळण्याची शक्यता असते. घाटाचे सौंदर्य पाहताना घाटातील वेड्यावाकड्या वळणावर वाहने काळजीपूर्वक चालवावी लागतात. नीरा देवघर धरणापासून घाटाच्या सुरुवातीपर्यंतच्या मार्गाला अनेक वळणे आहेत आणि ह्याच धरणाच्या मागील पाण्याला वळसा घालून आपण वरंधाकडे पुढे येत राहतो. मागच्याच महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये वरंधा घाट रस्त्याच्या बांधकामासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 30 मे पर्यंत बंद करण्यात आला होता. या घाटाला आपल्याला ताम्हिणी तसेच आंबेनळी हे दोन्ही पर्यायी मार्गे वापरता येतात. मागच्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये वरंधा घाटात जवळपास 30 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. एक कार तर थेट नीरा देवघर धरणात कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यावरून वरंधा घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या पर्यटक अथवा प्रवाशांस या घाटामध्ये बराच वेळा पावसाळ्यात धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही, तसेच दरडीही कोसळतात. ज्याला आपल्या वाहन चालन कौशल्याची पारख करायची आहे त्यांनी नक्कीच या घाटाचा अनुभव घ्यावा. पावसाळ्यात मात्र येथे यमदूत जागोजागी घाला लावूनच बसलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार. पाऊस खूपच जास्त असेल तर कुठून एखादी दरड अथवा दगड येईल आणि आपला वेध घेईल अशी सध्याची या घाटाची स्थिती. वरंधा घाटातच कावळा किल्ला आहे. तो फोडूनच घाटाचा हा शेवटचा टप्पा तयार केला आहे. इथे जाताना डावीकडे वाघजाई देवीचं मंदिरही पाहावयास मिळतं आणि तिथे काही पाण्याची टाकीही आहेत, जी पूर्वीच्या काळी कावळा किल्ल्याचाच भाग होती.
परंतु आत्ता तुम्ही हा जो स्पॉट पाहताय याच 4 ते 5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी दरडी कोसळण्याच्या घटना ह्या घडत असतात। बाकी वरंधाच्या माथ्यावरून खाली पाहिलं असता आपल्याला कोकणातील संपूर्ण निसर्ग सौंदर्य आणि नजारा हा निदर्शनास येतो। वरंधा घाट तसा उतरताना बराचसा अवघड आहे। जागोजागी 3 ते 4 ठिकाणी यू आकाराची वळणं आहेत, तरी या वळणावरती बरीचशी काळजी घ्यावी लागते आणि याच ठिकाणी मोठमोठाले दगड रस्त्यावरती पडून आलेले आहेत। आमचं ह्या घाटाने नेहमीच प्रवास होत असतो। हा वरंधा घाटाचा वाघजाई देवी परिसरातला 3 ते 4 किलोमीटरचा पट्टा पार करेपर्यंत मनामध्ये एक धाकधूक राहूनच जाते। त्यातल्या त्यात जर पावसाळा असेल आणि पाऊस हा जोरात चालू असेल तर मनातली भीती अजूनच दाटून येते आणि खरंच काळजी घेणं हे या रस्त्यावरती खूपच गरजेचं आहे। तुम्ही पाहू शकता हे प्रॉपर यू आकाराचे यू टर्न्स आणि मोठमोठाले दगड तुम्हाला रस्त्यावरती आजूबाजूला दिसतच असतील। हे सर्व दगड वर दरीमधून कोसळून खाली रस्त्यावर आलेले आहेत। आपल्या घरामधील जर कोणी नवीन ड्रायव्हर असेल तर त्याला ह्या घाटामध्ये गाडी चालवायला देण्यास टाळावे। शक्यतो अनुभवी ड्रायव्हरनेच इथे गाडी चालवावी। या घाटाला अजून एक पर्यायी मार्ग म्हणून प्रशासनाकडून पुण्यातील राजगड वेल्हेमधून एक रस्ता डायरेक्टली बीरवाडीमध्ये काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, परंतु त्या रस्त्याचं काम अजूनही घाटामध्ये पूर्ण झालेलं नसल्यामुळे हाच रस्ता दळणवळणासाठी पुणे ते कोकण यांना जोडणारा सगळ्यात जवळचा रस्ता असल्यामुळे बऱ्यापैकी या रस्त्यावरती दुचाकी आणि चारचाकी ह्या वाहनांची गर्दी आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये बरेचसे हौशी पर्यटकही या स्थळाला भेट देत राहतात। वरंधा घाट उतरल्यानंतर आपण पोहोचतो रायगड महाड तालुक्यातील वरंधा या गावामध्ये। तिथेच माझेरी हे गावही आहे आणि याच रोडनी सरळ खाली जात राहिलो की आपण पोहोचतो मुंबई गोवा महामार्गाच्या इथे। मुंबई गोवा महामार्गाच्या इथे पोहोचल्यानंतर डावीकडे जर आपण गेलो तर सरळ आपण पोलादपूर खेड चिपळूण या रोडला जाऊ शकतो। उजवीकडे गेलो तर महाड शहराकडे किंवा माणगावकडे जातो आणि जर सरळ आपण जात राहिलो जातो मंडणगडकडे। दापोलीला जाणारेही लोकही हा रस्ता वापरू शकतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय।